बाकी तर रस्ते, लाईट, पाणी हे मेन ज्येष्ठ नागरिकाला पाहिजे, की त्रास नाही झाला पाहिजे व त्याचा वयानुसार. त्यामुळे त्या सुविधा आमच्याकडं अजिंक्य बोरकरनी खूप चांगल्या केल्या. त्यामुळे या वॉर्डात तशा जास्त तक्रारी नाही आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हटलं तर मग ग्राउंड फिरायला आहे जवळ, रोड चांगले. कारण रोड खराब असलं तर इथं बरेच वयोवृद्ध लोक पडलेत खड्ड्यात. मुद्दा फक्त वार्डाचा नाही, तर संपूर्ण नगर शहराला एकेकाळी खड्ड्यांचं शहर म्हटलं जायचं, पण आता हे खड्डे मुक्त झालेत असं वाटतंय. 100% झाले आणि प्रगती चालू आहे. आणि जवळजवळ 80-90% तर रस्ते चांगले झाले. नेमके संपूर्ण नगरमध्ये नेमके कोणकोणती विकास कामं झालेली आहेत? आता रस्ते झालेत, लाईट झालेत, बऱ्याच ठिकाणी आता स्वच्छताही रोज गाड्या येत आहेत, नाही असं नाही. त्याच्यामुळे ते पण क्लिनिंग चालले. अजून त्याच्यात सुधारणा होत राहतील, पण बरेच कामं चांगले चाललेत. पॉईंट येते. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या स्थानिक आमदारांकडून म्हणा, नगरसेवकांकडून म्हणा, काय नेमक्या अपेक्षा काय असणार? नगरसेवकांनी तर आमचे भरपूर कामं केलेत, त्याच्यामुळे नगरसेवकाचा विषयच नाही. आणि संग्राम भायाचा सपोर्ट आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे कामही फटाफट होतात. आणि संग्राम भाया सुद्धा भरपूर रस्त्याचे कामं चांगले केलेत आणि चालू आहेत कामं, त्याच्यामुळे समाधान आणि चांगलं काम करतो संग्राम भाया. तुम्हाला असं वाटतंय का कुठलं विकास कामं पेंडिंग राहिली? तुम्हाला अपेक्षा आहे का कुठल्या विकास कामांबद्दल नगरसाठी संपूर्ण? आता नगरमध्ये तर शक्यतो गुन्हेगारी नाही झाली पाहिजे. चेन स्नेकिंगचं प्रमाण आहे ते आमच्याच कॉलनीत जास्त वेळा झाले, त्यामुळे त्याच्यावर कुठेतरी अंकुश पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी आता लोक फास्ट चालतात नाही पुढे, त्याला आपला दोष नाही आहे. बरं, आता मलाच एका पोरीनी अशी मागून धडक दिली फिरत जाताना, तर ज्येष्ठ नागरिकाला शेवटी ते त्रास होतोच त्याचा. तर याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे, की ट्रॅफिक हे एवढे आहेत. नगर शहराच्या विकासाबद्दल समाधानी आहात की नाही? नाही, समाधानी म्हणजे आता प्रोग्रेस तर आहेच आहे, त्याच्यामुळे नाही म्हणता येणार नाही. हळूहळू प्रोग्रेस चांगलं चाललं आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा तर आता संग्रामभाईंनी रोड तर खूप सुंदर झालेत आणि बाकीच्याही चालू आहेत. या 5 वर्षात तुम्हाला वाटतं नगर चांगलं होऊन जाईल.